बातमी हवामानाच्या संदर्भातील आहे। राज्यातल्या 8 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। गुरुवार शुक्रवार हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्या पाठोपाठ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूर, सातारा, सांगलीत सुद्धा पाऊस बरसेल असा इशारा आहे। सोलापूर, धाराशिवला सुद्धा हलक्या सरींची शक्यता वर्तवली जाते। जुई जाधव आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। जुई, राज्यातल्या 8 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? अगदीच ऋतुजा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यांना गुरुवारी आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। खरतर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे आणि थंडी वाढल्यामुळे खरतर लोक थंडीच्या तयारीत आहेत। मात्र अचानकच पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे आगामी काही दिवसात राज्यात ढगाळ वातावरण देखील तयार झालेलं आहे। धूळ सर्वत्र उडत आहे, त्यामुळे अनेकांच्या तब्येतीवरती देखील त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण हे 8 जिल्हे पाहिले तर मग त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या 8 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातोय। तुझ्या नक्कीच, त्यामुळे आता राज्यातील जनतेला खरं तर हिवसाळा हा अनुभवायला मिळणार आहे। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।